नांदेड शहरातील देगलूर नाका भागामध्ये आज सकाळी चार जे लहान मुलं आहेत शाळकरी, त्या शाळकरी मुलांचा या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हे चारही मुलं बाजूच्या इस्लामपुरा भागातील रहिवासी आहेत। त्यामध्ये जे मयत आहेत ते सख्खे दोन भाऊ आहेत। खरं तर हे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घराकडे येत होते आणि हा जो इथं खड्डा दिसतो, या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। परत घरी येताना त्यांना मोह आवरला नाही। इथं बाजूला तुम्ही बघू शकता, हा चेंबरच्या याच्यावरती त्यांनी त्यांचे पायातील चप्पल बूट असतील किंवा गणवेश आहे, इथं त्यांनी तो गणवेश वगैरे काढला, चप्पल बूट काढलेत आणि हे सगळे विद्यार्थी या खड्ड्यामध्ये उतरले। त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। पाणी तब्बल 15 ते 20 फूट खोल होतं या खड्ड्यामध्ये आणि ती चारही मुलं बुडालीत आणि चौघांचाही मृत्यू झाला। खरं तर याच्या बाजूलाच एक महापालिकेच्या नाल्याचं काम खाजगी कंत्राटदारामार्फत सुरू आहे, तिथं देखील एक मोठा खड्डा खणण्यात आलेला आहे आणि बाजूला हा खड्डा खणण्यात आलेला आहे। त्यामुळे हा नेमका खड्डा खणला कोणी, या घटनेला जबाबदार कोण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे। आता ही घटना घडल्यानंतर महापालिका असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा इथले लोकप्रतिनिधी असेल, त्यांना जाग आलेली आणि आता येऊन हे इथं पाण्याचा उपसा करत आहेत। खरं तर ज्या वेळेला शासकीय काम असतं किंवा खाजगी देखील विकास कामं असतील तर त्यावेळेला सुरक्षेच्या उपाययोजना करणं हे बंधनकारक आहे। तशा नियम आणि अटी आहेत, मात्र इथं कुठल्याच तशा नियम अटींचं पालन केलेलं दिसत नाही। आता मात्र 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झालेली आहे आणि या खड्ड्यातलं पाणी आता पंपाद्वारे हा खड्ड्यातल्या पाण्याचा उपसा केला जात आहे। खरं तर अजून ह्या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळालेली नाही की नेमका हा खड्डा खणला कोणी, महापालिका प्रशासन किंवा खाजगी गुत्तेदार याला जबाबदार आहे किंवा खाजगी विकासक या घटनेला जबाबदार आहे, याचा तपास सध्या सुरू आहे। मुजीब शेख, न्यूज 18 मराठी, नांदेड।